हाय, मसूरच्या डाळीची भाजी करते. बघा साहित्य काय काय आहे. पातेलं ठेवलं, गरम झालं, तेल टाकते. मस्त तेल टाकून जिरे मोहरी टाकल्यात, कडकड होऊ द्यायच्या. मस्त मिरच्या टाकायच्या चिरलेल्या, कांदा टाकून घ्यायचा, परतून घ्यायचा त्याला लालसर होतं. मस्त लालसर भाजून घ्यायचा. चवीनुसार मीठ, चटणी, हळद, गरम मसाला, धने पावडर टाकून घ्या त्याच्यामध्ये आणि मस्त परतून घ्यायचं त्याला. त्यात कोथिंबीर टाकायची आणि मी भिजवून ठेवली होती मसूरची डाळ. किमान 10 ते 15 मिनटं भिजवून ठेवायची. ती टाकून घ्यायची धुवून भिजवलेली. मस्त खाली वरी करून तुम्हाला लागेल तेवढं पाणी टाकून घ्या. मस्त त्याच्यात सांबार मसाला टाका थोडासा आणि वरून कोथिंबीर. चला भाजी शिजू तर मी कणिक मळून घेते. मस्त पीठ वगैरे चाळलेलं पीठ आहे. मी पीठ घेतलं, मीठ टाकून घेतलं आणि लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं. पाणी वगैरे टाकून मस्त कणिक मळते. छान असं कणिक मऊ सूद मळायचं. लय पातळ पण नाही, घट पण नाही. आणि थोडंसं तेल टाकून त्याला मस्त असं छान हे करून घ्यायचं, मालिश त्याची. चला कणिक मऊ व्हायला ठेवूया 5-10 मिनिट. त्यावर पाण्याच्या बॉटल भरून घेते मी. मस्त असं पाण्याच्या बॉटल सगळ्या धुवून ठेवलेल्या होत्या घासून. आता भरून ठेवते पाणी फ्रीजमध्ये. कसं पावसाळा चालू झाला तरी ऊन लागतंय, त्यामुळे थंडगार पाणी प्यावंसंच वाटतंय. त्यामुळे आम्ही पाणी फ्रीजमध्येच ठेवतो सध्या. फ्रीजमधलंच पाणी पितो. मस्त पाण्याच्या बॉटल धुवून वगैरे भरून ठेवल्यात. चला आता फ्रीजमध्ये ठेवते. मस्त झाकण वगैरे लावून घेते. फ्रीजमध्ये आता ठेवून देते पाण्याच्या बॉटल. छोटंसं घर आहे माझं. चला बाय. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन बटन दाबा. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय. थँक्यू सो मच.